तर आज तर भरपूर अशी धावपळ झालेली आहे माझ्या मागं. तर चला ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे, काय झालंय काय नाही आणि कशाची तयारी चाललेली आहे एवढी. तर मला जायचं आहे गावाला, त्यापूर्वी म्हणलं चला आता सर्व गोष्टी आज करायच्या आहेत क्लिअर मला. तर ते म्हणजे काय ते तुम्हाला पुढं मी सांगेलच. तर आज सर्वात पहिला तर सकाळी नाश्त्यामध्ये बनवले होते मस्त असे डोसा आणि चटणी. तर मस्त अशी ग्रीनवाली चटणी बनवलेली आणि खरंच खूप टेस्टी पण झालेली बघा. तर आता लगेच मी डोसा बनवायला घेत आहे, कारण की आज टाईम वेस्ट करून उपयोग नाही. भरपूर असे कामं होते आज, पार माझी कंबर गेली इतके कामं होते आज, तरी पण अजून आहेतच. तर निघूच तर बघा, घराच्या बाहेर पडूच तर ना गावाला तोवर खूप कामं असतात आपल्याला. ते कामं काही लवकर होतच नाहीत बघा, जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत. पण आल्यावर ते तसंच असतं, पण थोडंफार कमी असतं नाही का. थोडं आवरून गेलं की आपल्याला सुद्धा आल्यावर बरं वाटतं. तर हे आता डोश्याचं पीठ मी मस्त असं कालच करून ठेवलेलं. तर मस्त असं फॉर्मेट पण झालेलं आणि डोसे बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले आहेत. तर पहिला मी आपल्या नॉर्मल तव्यावर केले तर व्यवस्थित असे झाले नव्हते, पण नंतर परत मग मी नॉनस्टिक तव्यावर केले तर मस्त झाले. पण काय माहिती दरवेळेस तर होत असतात व्यवस्थित, पण ह्यावेळेसच काय झालेलं माहीत नाही. तर आता चला डोसे वगैरे झालेले आहेत. माझं शेवटचं चटणी आणि डोसा खाल्लेला मी, आणि नंतर मग मी चाय डोसा खाल्ला. तुम्ही कधी खातात का ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता सर्वात पहिलं तर बघा तुम्ही बेडरूमची काय काय म्हणजे खूपच हे झालेली अडचण वाटत होते मला बेडरूममध्ये, त्यामुळे आज मी पूर्ण असं सेटअप करणार आहे एकदम वेगळंसं. तर आता बघू शकता सर्व पसारा काढलेला आम्ही बेडरूममधला आणि सर्व इकडच्या तिकडं लावलेलं आहे. ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता मला तर जास्त काही वेळ नव्हता, त्यामुळे जेवढं जमलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता सर्वात पहिला आता ते ही कांद्याची टोकरी वगैरे होते, तिथं पण कांदे वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत मी. जिथले तिथं वस्तू व्यवस्थित ठेवले की बरे वाटतात. आणि हे सर्व मी आता आजच्या व्हिडिओमध्ये सर्व मी चेंज केलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि घरात एवढा पसारा झालेला ना, मला इतकं इरिटेट होत होतं आज काय सांगायला नको. पण जेवढा पसारा निघाला ना तेवढं बरंच म्हणलं, कारण की परत आल्यानंतर आपल्यालाच ते आवरावं लागतं. त्यामुळे म्हणलं जेवढं होईल तेवढं पटकन असं आपण करून घ्यायचं आहे. तर आज मी मंदिराची जागा वगैरे हॉलचं पण पूर्ण सेटअप मी करून टाकलेला आहे व्यवस्थित असा. तर आता इथं बघू शकता जे जे लागणारे वस्तू आहेत ते ठेवलेले आहेत, जे जे नाही लागणारे आहेत ते पण मी काढून टाकलेले आहेत. तर आज भरपूर अशी माझी धावपळ झालेली आहे बघू शकता. आता हॉलमध्ये असं आम्ही लावलेला आहे सोफा वगैरे, आणि मी हॉलमधलं मंदिर काढून मी किचनमध्ये सुद्धा सेट केलेलं आहे. म्हणतात किचनमध्येच असायला पाहिजे देवाचं मंदिर, पण मला नाही आलंच आणि हॉलमध्ये ठेवलेला मी. पण आता हॉलमधून परत मी आता किचनमध्येच ठेवलेलं आहे. तर बघूया आता पुढं काय काय होतंय. मला अजून त्याला व्यवस्थित असं रेनोव्हेशन करायचं आहे. तर जेवढं होईल तेवढं मी करेलच आणि ते तुमच्यासोबतही शेअर करणारच आहे. बघू शकता किती मोठी पिशवी भरून कचरा निघालेला आज. खरंच इतका कचरा असतो कळतच नाही, रोजच्या वेळेस तर एवढं दिसत नाही, पण कधीतरी असं एवढा पसारा काढला ना इतका कचरा निघतो, इतका निघतो काय सांगायलाच नको. तर भरपूर असा कचरा निघालेला आणि खरंच खूप भारी वाटत होतं. आता आज घरामध्ये खूप छान वाटते. घर मस्त असं छान सेटअप केलं आणि सारखं आपण नाही का घरातल्या वस्तू इकडच्या तिकडे केल्या ना खरंच खूप छान वाटतं बघा घरात सुद्धा आपल्याला सुद्धा. तर आता पटकन असं घर पूर्ण असं मी व्यवस्थित पुसून घेणार आहे. घर पुसता इथं मयंकची पण भरपूर अशी बघा ही असती गडबड असती, कसा भिंतीवर चढतोय. तर चालेल आता बघू शकता भरपूर असे कपडे होते, बेडशीट वगैरे काढलेले मी धुवायला, इथं पण टाकलेले आहेत थोडेफार. तर आता कपडे धुवून झालेले आहेत, आता मी स्वयंपाक करते. तर चला ब्लॉगवर कंटिन्यू राहा. तर फ्रीजमध्ये भाजी वगैरे पण भरपूर होत्या, म्हणलं आता काय करावं. भाज्यांचं कोबी पण होती, परत दुधी भोपळा वगैरे आहेत, ते तर मी उद्याच करणार होती ज्या दिवशी जाणार त्या दिवशी. मग आज मस्त असं कोबी होता भरपूर, तर कोबी बटाटा टाकून मटर टाकून मस्त असा भात बनवलेला होता मी आज. आणि खरंच खूप टेस्टी झालेला बरं का, यमी झालेला. आणि त्याचबरोबर मेथी पण होती घरात, तर मेथीसुद्धा मी एका साईडला भिजवून ठेवलेली आहे, कारण की ह्यांच्या टिफिनला पण होऊन जाईल. पीठ पण मळून ठेवलेलं. तर आज माझ्या मागं इतकी खरंच बाबा इतकं माझं आज ना खूप कामं खूपच केले आज मी. आणि चला आता मस्त असं भात बघू शकता तुम्ही, खरंच खूप छान झालेला भातसुद्धा आपला. तर मस्त असं आता मिक्स करून घेत आहे मी.
मिक्स करून झालं की आणि त्यानंतर त्यात भरपूर असं पाणी टाकलेलं, मस्त असं सॉफ्ट भात पण झालेला आणि खायलासुद्धा तेवढं टेस्टी झालेलं. तर चला ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा, जेणेकरून तुमच्यासोबत मी सर्व गोष्टी शेअर करता येईल. तर आता लगेच मी मेथीची भाजी करायला घेत आहे. तर सर्वात पहिले तर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि एकदम सिंपल बनवत असते मी. मेथी काय तामझाम नसतं माझ्या मेथीच्या भाजीला. पहिलं तर मी मेथी मस्त अशी कट करून घेत असते. भरपूर जणांचं असतं की मेथी डायरेक्ट टाकतात कडू होत नाही म्हणून, पण असं काय नाही, कट करून पण तुम्ही टाकून एकदा नक्की बघा, त्याने पण कट होत नाही बघा, कडू होत नाही भाजी. तर आता बघू शकता मस्त अशी मी कट करून घेतलेली आहे भाजीला, मस्त बारीक अशी. उलट बारीक अशी भाजी आपण चिरून केली ना, खरंच मिक्स असं एकजीव होतं भाजी आणि छान पण लागते बघा. तर आता झालेलं आहे. मिक्सरमध्ये मी लसूण आणि मिरची वाटून घेतलेली, तर तीसुद्धा तेलामध्ये टाकलेली आहे. आणि कसं भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवून गेलो ना, आपल्यालाच परत ताण होतो आणि सडून पडून जातात आणि फेकू तरी आपल्याला कसं वाटतं. एक तर एवढ्या भाज्या महाग झाल्यात त्यामुळे मग म्हणलं चला आता जे पण काय आहे ना, ते आपल्याला सर्व व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. तर आता चला भाजीला मी फोडणी देते. तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता एका साईडला लगेच मी भांडे वगैरे पण घसून घेत आहे. आता हे सकाळचे नाश्त्याचे भांडे पडलेले बघू शकता तुम्ही भरपूर असे. तर आज खूप कंटिन्यू कामं होते, त्यामुळे ना माझी पाठ पूर्ण गेलेली आजची काय सांगायलाच नको. तर आता पटकन अशी मी भांडे वगैरे घसून घेत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. तुम्हाला चुका म्हणजे गोष्टी माझ्या नाही का रेनोव्हेशनमध्ये इकडच्या तिकडे कुठं कुठं काय व्यवस्थित बसल्यात का नाही तेही मला तुम्ही नक्की कळवा. आणि मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे काय कुठं ठेवलेलं आहे मी पुढं चालून. तर चला आता मी पटकन असे भांडे घसून घेते, तुम्ही कंटिन्यू राहा. तर भांडी वगैरे पण झाले माझे सर्व व्यवस्थित क्लीन करून आणि त्यानंतर आता मी करून घेत आहे चपात्या. तर मस्त असं तर त्यांना चपात्या करून देणार आहे, कारण की आज भरपूर वेळ झालेला. त्यांची पण सेकंड शिफ्ट असल्यामुळे त्यांना घरातून 3लाच निघायचं असतं आणि माझं सकाळी जे मी 9ला लागलेली कामाला ना, ते माझं पार दुपारी 2:30 वाजेपर्यंत माझे चालू होते कामं. विचारू शकता तुम्ही, नॉनस्टॉप माझी कामं चालू होते आज. तर आता म्हणलं चला ह्यांच्यासाठी पटकन असं भाजी ते चपाती, परत मस्त असं मसाला भात केलेला मी टिफिनसाठी पण होऊन जातं आणि खायला पण होऊन जाईल त्यामुळे. आणि मी एकच टाईम केला तर करत असते बघा, म्हणजे कसं त्यांना एकदा दिला ना मग मला काय टेन्शन नसतं, अशी गोष्ट आहे.
तर आता इथं बघू शकता भात पण माझा झालेला आहे. त्यांना मला पटकन असं जेवण पण वाढून द्यायचं होतं एका साईडला, कारण की वेळ पण होत होता त्यांना. मयंक मयंक चपाती खराब. तर आता स्वयंपाक वगैरे सर्व झाल्यानंतर ना मस्त तर त्यांचा डब्बा टिफिन बांधून देत आहे मी. तर 2 ते 2.5 चपात्या दिलेल्या आहेत मी आज साधारणतः, कारण की भात पण असतो त्यामुळे. तर आता भात पण देणार आहे एका टिफिनमध्ये, आणि मेथी पण मी थोडीशीच होती म्हणून त्याच्या डब्यास पुरती झाली तरी पण बस झालं म्हणून मेथीसुद्धा त्यांना करून दिलेली आहे. सर्व त्यांना दिलेली होती मी, आणि मेथी दिली त्यानंतर ना भात पण दिला. असं माझं साधं सिंपल असं रुटीन होतं बघा आजचं. भरपूर असे कामं पण होते, अजून तर करायचेच आहेत मला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आवडले की लाईक पण करायला चला, आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकन पण दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ आले की तुम्हाला बघता येतील. तर झालेला आहे टिफिन.